सर्वांना माझा नमस्कार। आपण स्क्रीनवरती सेवा साधना गुरुकुलचा माजी विद्यार्थी कुलदीप कैलासराव झोल हा विद्यार्थी आपण बघत आहोत। तसेच सेवा साधना गुरुकुलचे गणित विषयाचे शिक्षक श्री सुरेश बहार सर म्हणजे दादा बघत आहोत। आज नीट 2026 या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात कठीण परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या परीक्षेमध्ये सेवा साधना गुरुकुलचा माजी विद्यार्थी कुलदीप झोल या विद्यार्थ्याने 720 पैकी 556 गुण मिळवलेले आहेत। कुलदीपचं अभिनंदन करण्यासाठी आज आम्ही कुलदीपच्या घरी आलेलो आहोत। कुलदीपच्या घरी आल्याच्या नंतर सुरुवातीला आम्ही कुलदीपच्या आजी आजोबांचं, नंतर कुलदीपच्या आईवडिलांचं आणि नंतर कुलदीपचं आणि कुलदीपच्या ताईचं या ठिकाणी आम्ही गुरुकुलाच्या वतीनं स्वागत केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे। संपूर्ण परिवाराचं अभिनंदन केल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही कुलदीपचा छोटासा इंटरव्ह्यू घेण्याचं ठरवलेलं आहे। सुरुवातीला मी कुलदीपला पहिला प्रश्न विचारतो की कुलदीप सेवा साधना गुरुकुलमध्ये कोणत्या वर्गामध्ये असताना आला आणि कितीपर्यंत कुलदीपने गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलेलं आहे? तर वर्ग 6वी मध्ये मी गुरुकुलमध्ये प्रवेश घेतला होता आणि वर्ग 8वी पर्यंत मी गुरुकुलमध्ये होतो। तर वर्ग 6वी आमची गुरुकुलमध्ये खूप चांगल्या प्रकारे गेली आणि जेव्हा आमचं वर्ग 7वी मध्ये प्रवेश होणार होता तर तेव्हा कोविडमुळे लॉकडाऊन पडलं। जरी लॉकडाऊन जरी असलं तरी दादाने आणि अण्णांनी असा निर्णय घेतला, 6-7 जणांना गुरुकुलमध्ये परत घेतलं आणि आम्ही 6 ते 7 जण गुरुकुलमध्ये NMSच्या तयारीला लागलो। तर 8वी पर्यंत आम्ही गुरुकुलमध्ये NMSची तयारी केली आणि 8वीला मी गुरुकुलमध्ये NMS परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून तिथून पुढच्या प्रवासासाठी मी लातूरला गेलो। बरं, NMS मध्ये 8वीला असताना तू किती गुण घेतले होते बरं? NMS मध्ये मी 8वीला असताना मला 121 गुण होते आणि तेव्हा मी पडतूरमधून दुसरा होतो। वा, आणि तिथूनच खऱ्या अर्थानं तुझ्या शिक्षणाच्या पुढच्या चांगल्या प्रवासाला सुरुवात झाली होती। दुसरा प्रश्न मी दादांना विचारतो, तो म्हणजे दादा, कुलदीप ज्यावेळेस गुरुकुलमध्ये पहिल्यांदा 6वीला असताना आला त्यावेळेस कुलदीपची पहिल्या दिवशीची गणिताची, इंग्रजीची काय स्थिती होती? सर्वांना नमस्कार। आज सेवा साधना गुरुकुल परिवारासाठी सर्वात आनंदाचा क्षण असा आहे की गुरुकुलचा पहिला विद्यार्थी आज MBBS ला लागणार हे निश्चित झालेला आहे या निकालावरून। तर सुरुवातीपासूनचा जो काही कुलदीपचा प्रवास आहे तो असा आहे की त्याच्या मामाचा मुलगा मोतीगावांचा मोहिते तो आपल्या गुरुकुलमध्ये होता। त्यावेळेस त्यांची एक पालक भेट म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो। त्यावेळेस कुलदीप त्यांच्या घरी आलेला होता। तर ज्यावेळेस आम्ही तिथे चर्चा करत होतो ती चर्चा कुलदीपनं ऐकली आणि त्यांनी स्वतः निर्णय घेतला की मला सेवा साधना गुरुकुलमध्ये शिकायला जायचं आणि मग तो 6वीला गुरुकुलमध्ये आला। तर सुरुवातीला अशी परिस्थिती होती की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया, इंग्रजी वाचन, मराठी वाचन यामध्ये सुद्धा अडचण होती। परंतु सेवा साधना गुरुकुलमध्ये आल्यानंतर कुलदीपनं त्याच्या बेसिकवर खूप चांगलं काम केलं आणि त्याच्या या निकालावरून असं लक्षात येतं की माणसाकडे 2 गुण पाहिजेत। एक तर स्वतः मेहनत घ्यायची तयारी पाहिजे आणि नम्रता हा गुण जर असेल तर माणूस कोणत्याही परीक्षेमध्ये यश संपादन करू शकतो, असं या ठिकाणी कुलदीपच्या या यशावरून लक्षात येतं। एवढं मी या ठिकाणी सांगू शकतो। कुलदीप, तू गुरुकुलमध्ये 8वी पर्यंत होता। 9वी, 10वी, 11वी, 12वी हे पुढचा प्रवास तू कसा केला आणि कुठं शिक्षण घेतलं? 9वी, 10वी, 11वी, 12वी माझं शिक्षण लातूरला झालं होतं। 9वी, 10वीला मी लातूरच्या एका साधारण शाळेमध्ये होतो आणि तिथं माझे क्लासेस लावलेले होते मी आणि 11वी, 12वीला मी एका कोचिंगला जॉईन करून तिथं 11वी, 12वीला नीटची तयारी केली। अच्छा, म्हणजे तू पहिल्याच अटेम्प्टमध्ये एवढे मार्क्स घेतले? हो। 556 गुण। बघा, बरेचसे पालक असं म्हणतात की माझा मुलगा CBSE पॅटर्नलाच पाहिजे, माझा मुलगा खूप मोठ्या शाळेमध्ये पाहिजे, सेमीमध्ये माझा मुलगा असेल तर तो भविष्यामध्ये नीटमध्ये टिकणार नाही। तर या सगळ्या धारणा कुलदीपने आज तोडून टाकल्यात। कुलदीप गुरुकुलमध्ये असताना सेमीला होता, म्हणजे कुलदीप आपल्याला सांगेल की CBSE पॅटर्नचा, मोठ्या शाळेचा याच्यावर काही परिणाम होतो का बरं आपल्या गुणवत्तेवर, आपल्या मार्क्सवर? CBSE पॅटर्नचा आणि स्टेट बोर्डचा तर दोन्हीचा सिलेबस जर बघितला तर दोन्हीचा सिलेबस एकदम म्हणजे सारखाच आहे, थोडा मिळता जुळता, काही थोडेसे कन्सेप्ट वेगळे आहे पण काही फरक पडत नाही। आणि जरी CBSE आणि स्टेट बोर्डमध्ये थोडा फरक असला तरी पण जर मुलाच्या मनामध्ये जिद्द असेल आणि जर त्याला जर आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असेल तर आपण कोणती पण परीक्षा आपण पास होऊ शकतो। वा, म्हणजे फक्त आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवायची आणि अभ्यासाला लागायचं। तुम्ही कोणत्या पॅटर्नला आहेत, तुम्ही कोणत्या शाळेमध्ये आहेत याचा काहीच फरक पडत नाही, फक्त जाणीव असली पाहिजे आई वडिलांच्या कष्टाची, तर कोणतीही परीक्षा आपण पास होऊ शकतो। हा कुलदीप आपल्याला मेसेज या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। मी पुन्हा एकदा
कुलदीपला त्याच्या पुढील शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. सेवा साधना गुरुकुलला कुलदीपच्या या यशाचा सार्थ अभिमान वाटतो. जेव्हा तो गुरुकुलमध्ये आला होता तेव्हा तो 6वीला होता. गुरुकुलमध्ये येण्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला होता. कुलदीपचा सगळ्यात चांगला गुण आहे तो म्हणजे नम्रता आणि सुसंस्कार. तो नेहमी गुरुकुलमध्ये आला की सर्व शिक्षकांचं दर्शन घ्यायचा, घरी जाताना शिक्षकांचं दर्शन घ्यायचा, घरी आल्यानंतर आईवडिलांचं दर्शन घ्यायचा, गुरुकुलमध्ये निघताना आईवडिलांचं दर्शन घ्यायचा. म्हणजे कुलदीपच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुसरा एक संदेश घेऊ की माणसाकडे जर संस्कार असले आणि आईवडिलाच्या परिस्थितीची जाणीव जर असली तर आपण कोणत्याही अवघड परीक्षेमध्ये सक्सेस होऊ शकतो. हा महत्त्वाचा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. या ठिकाणी कुलदीपला आणि दादाला खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.